शॉपिंग करू. हे दाखवल्याशिवाय तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. तर लास्टच्या व्लॉगमध्ये आम्ही कसं सुरतला आलो वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या होत्या. तर हे रूम आहे, आम्हाला दिले पदार्थ इथं ठेवलेले आहेत. कुठेच गरज लागली तर पाण्याची बॉटल्स अशी सोय केलेली आहे. आणि तिच्या इथून तर रूमवरून हे असं सुरत दिसत होतं. म्हणजे जवळजवळ हायवे टच लोकेशन आहे आणि तिथून हे असं सुरत दिसत होतं. छान वाटत होतं सगळं. तर आता आहे मेहंदी सेरेमनी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आहे संगीत. हे प्रोग्राम सुरू होणार आहे. आम्ही सगळं आवरलेलं आहे, फ्रेश झालेलो आहे आणि कार्यक्रमासाठी आम्ही असे तयार झालेलो आहोत. कार्यक्रमासाठी निघूयात. बघ बरं. तर अशी झाली मेहंदी सेरेमनी. एक मैत्रीण आहे म्हणजे आणि ह्या नर्गिस आहेत. तर त्यांची आमची ओळख झाली आणि आम्ही सगळे एकत्र आता बसने चाललेलो आहोत संगीतच्या डेस्टिनेशनवरती. तर ब्लू सूटमध्ये जो मुलगा आहे तो आहे नवरदेव आणि त्याच्या शेजारी तिचे सासरे. तर आम्ही पोचलो आहोत संगीत सेरेमनीच्या इथे आणि हे त्यांचं प्री वेडिंग शूट झालं होतं. त्यातला हा एक फोटो आहे. जयपूरला त्यांचं प्री वेडिंग शूट झालं होतं. बरेच छान छान फोटोज होते. आणि हे आहे हॉटेल जिथे संगीत सेरेमनी आहे. त्यातलाच हा एक फोटो त्यांच्या प्री वेडिंगमधला. आणि त्या हॉटेलमध्ये मला एक छान सुंदर अशी मूर्ती दिसली. शंकर भगवान, पार्वती, गणपती आणि कार्तिकेयची खूप सुंदर मूर्ती होती.
आणि शीतलची नणंद, तिची सुद्धा आमची छान ओळख झाली. प्रेसी नाव आहे तिचं आणि ती आमची आता व्हिडिओ काढतीये, गंमत करतीये. अरे खूप सारा खा रहे फिर भी इतने पतले हैं, पता नहीं क्यों. ये इनकी अच्छा इसलिए ठीक है, खाओ खाओ, सब रिकॉर्ड कर रही हूँ मैं. चीयर्स. चलो आप भी रखो फटाफट. मेरा आपका इथे जर बघाल तर तुम्ही, त्यांनी राजस्थानी थीम ठेवली होती. येलो रेड शेडमध्ये राजस्थानी ड्रेस घातले होते सगळ्यांनी. आणि या सगळ्या फंक्शनमध्ये जेवढे पण ड्रेस त्यांनी घातले होते, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये डिझाईन केलेले होते. हो, त्यांच्या स्वतःच्या 2 फॅक्टरीज आहेत. तर आज आहे हळदीचा दिवस. सगळ्यांनी येलो वगैरे असे ड्रेस घातले आणि प्रॉपर गुजराती नाश्ता आम्ही करतोय आता सध्या. मी दाखवतेच तुम्हाला समोर. ढोकळा आणि ते गोलगोल काय वाईट ढोकळा आहे, उपीट आहे आणि काहीतरी गोळे आहेत. It is, and this is something तर ह्या सगळ्या सेरेमनी ज्या आहेत ह्या गुजराती जैन पद्धतीच्या आहेत आणि खूप छान आहेत, वेगवेगळ्या आहेत. आणि आता हळदी समारंभ झालेला आहे. आता आम्ही थोडंसं, आम्हाला 4-5 तास आहेत मध्ये. अभी हम सूरत आए हैं और अभी हम आए हैं और हम जा रहे हैं शॉपिंग. ये 3 सूरत जा रहे हैं शॉपिंग पे. 3 सूरत जा रहे हैं शॉपिंग पे. आता आम्ही आलेलो आहोत बॉम्बे मार्केटला सुरेशच्या. तर बघूयात काय काय बघायला मिळते. हे आहे गेट पास आणि मी दाखवलं की तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, काही वस्तू घ्या तुम्ही. मार्केटवरून आल्यानंतर आम्ही आवरून घेतलं लग्नासाठी आणि निघालो लग्नाला.
तिकडून गेली. द्रवते मासुर नदी याता जया गंडकी. तर इथे त्यांची सिटिंग अरेंजमेंटच अशी होती की मी पुढे नीट असं शूटच करू शकले नाही. तर अशा पद्धतीने लग्न संपन्न झालं. नंतर आम्ही फोटोज वगैरे काढले, जेवलो आणि शेवटी तो क्षण आला जो प्रत्येक आईसाठी खूप अवघड असतो, ते म्हणजे विदाई. असं सगळं लग्न झालं आणि मग आम्ही घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळं आवरलं आणि जरा सुरत फिरण्याचा विचार होता आमचा. मग आम्ही तिची 2 व्हीलर घेतली आणि आम्ही दोघी निघालो सुरत एक्सप्लोर करायला. तर मी गाडी चालवत होते आणि मंजिरी गुगल मॅप लावून मला सांगत होती की इकडे जायचे तिकडे जायचे. त्याप्रमाणे आम्ही सुरत फिरत होतो. आम्ही खूप सुरत फिरलो. जेवढे आम्हाला त्यांनी सांगितले होते जागा तेवढं तिथे आम्ही जाऊन आलो आणि खूप छान वाटलं. एरिया काही एवढं नाही आहे, आपल्यासारखेच आहे, पुण्यासारखंच मला सिटी वाटली ती. हे आहे सुरतमधलं अभिनंदन मार्केट. एका व्यक्तीने सांगितलं होतं आम्हाला अभिनंदन मार्केटमध्ये जाऊन या तुम्ही. आणि हे पूर्ण होलसेल मार्केट आहे. तुम्ही बघू शकता असे शॉप्स आहेत, म्हणजे गोडाऊनसारखेच आहेत आणि गट्टेचे गट्टे आहेत साड्यांचे. आणि मग ते सेपरेट करतात, म्हणजे तागे असतात, साड्यांचे तागे असतात ॲक्च्युली. आणि मग त्याचे सेपरेट वेगवेगळ्या अशा साड्या त्या कट केल्या जातात. तुम्ही बघू शकता ही त्यांची पद्धत आहे. आणि प्रत्येक दुकानाच्या बाहेर मला असंच बघायला मिळेल. तशीच नंतर आलो आम्ही छोटा बाजारमध्ये. आणि हे सुरतमधलं खूप फेमस आणि जुनं बाजार आहे. आणि हे अगदी आपल्या इथलं म्हणजे पुण्यातलं रविवार पेठ आणि तुळशीबाग जसं आहे सेम तसंच आहे. काहीच फरक नाही वाटला. मला असं वाटलं की मी तुळशीबागेतच आलेली आहे. नंतर आलो आम्ही धोतीवालामध्ये. आणि हे खूप फेमस बेकरी आणि कन्फेक्शनरी दुकान आहे सुरतमधलं. आणि आम्हाला रेकमेंड केलेलं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. असे पोलीस स्टेशनचे फोटो घेतले ना, कोणी पकडेल आपल्याला. मार्केट आणि सुरतचं हे बॉम्बे मार्केट आहे आणि अशी गर्दी असते इकडे. आणि हे मार्केट आतून कसं असतं हे मी मगाशी दाखवलेलं आहे.
असं आम्ही बरंच फिरलो. त्याच्यानंतर घरी गेलो, सगळ्या आमच्या बॅग्स वगैरे घेतल्या, शीतलला भेटलो आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आणि अशा प्रकारे आमची ही सुरतची ट्रिप पूर्ण झाली. 3 दिवस आम्ही तिथे होतो. खूप छान वाटलं, खूप छान दिवस गेले. तुम्हाला आमचा हा प्रवास कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.